चौथी पास. अच्छा, तुमचं नाव सांगा पूर्ण. पूर्ण नाव सांगा. संगीता आप्पासाहेब टेकाडे. टेकाडे. गाव तालुका. तालुका आपलं गाव हिवरादावाडी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. अच्छा, तुम्हाला आपल्या माऊली होमिओपॅथीमध्ये येण्याच्या अगोदर काय त्रास होता? पूर्ण धडात अंगार होत होती सर. हां. आता पायाला गोळे येऊ लागले होते थोडे. आता गोळे पण कमी झाले, थोडे यायला लागले. अंगार कमी झाले. अच्छा. थोडी अंगार व्हायला लागले. आणि हा आजार सुरू होण्यापूर्वी 1-2 वर्ष अगोदर काय त्रास चालू झाले तुम्हाला? उन्हाळ्याच लागायला सर अगोदर. उन्हाळ्या लागताच हे गाठ बनली. अच्छा, गाठ कोणत्या साईडला? उजव्या साईडला. अच्छा. गेमशीत उन्हाळ्या लागायच्या. अंगार व्हायची पायामध्ये, पण ते कळालंच नाही आम्हाला कशामुळे होती म्हणून. काही उपचार घेतलाच नाही किती दिवस. नंतर गाठ आल्यामुळे गाठ काढली. गाठ काढल्यावर बी आम्हाला कळाली गाठ तपासा काय करा म्हणून. गाठ काढून टाकली, तपासणी केली. पुन्हा 12 महिन्यात गाठी आली. अच्छा, नंतर तपासणी केल्या खाजगीमध्ये, माहीत झाल्यानंतर कॅन्सरची म्हणून मग ऑपरेशन करावं लागतं. कशाचा कॅन्सर सांगितलं त्यांनी? गाठीचं सर. अच्छा, गाठी कोणत्या बाजूला होत्या त्या? उजव्या साईडला. छातीमध्ये उजव्या बाजूला. अच्छा. मागून 5-6 उठल्या. अगोदर तर एकच होती 12 महिन्यापूर्वी, पण 6 उठल्यानंतर. अच्छा अच्छा. आणि त्यानंतर ऑपरेशन केलं. मग पुन्हा एक इंजेक्शन पण घेतलं गाठीचं. किमोथेरपी औरंगाबादलाच घेतला? औरंगाबादलाच. अच्छा, त्यानंतर आता मग ते इंजेक्शन जास्त त्रास व्हायला लागला. नंतर आम्हाला माहिती पडलं आपल्या दवाखान्यात, म्हणून इकडे टेस्ट. अच्छा, तिकडे डॉक्टर काय बोलले मग शेवटी तुम्ही इंजेक्शन घ्यावं लागेल नाही सर. 6 इंजेक्शन, 6 शॉट घ्यावं लागेल. अच्छा, 6 इंजेक्शन आणि 25 शॉट. अच्छा. सहनच नाही व्हायला लागलं. मुळे जास्त वाढला सगळ्या अंगात अंगार. हातपाय पण असे ढिल्ले पडल्यासारखे, सांधे येते. अच्छा, आपलं माऊली होमिओपॅथी ट्रीटमेंट चालू केल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणवला? किती मोठा फरक पडला सर. जेवण धकायला लागलं. पुन्हा तब्येतीत बी थोडी मलाच असं वाटतं की चांगली तब्येत होऊ लागली म्हणून. थोडं डोक्यात विचार येत होते, ते पण दूर झाले थोडे. बाथरूमला लघवीमध्ये जो त्रास व्हायचा अगोदर, आता काहीच त्रास नाही सर. लघवीला तर अजिबात त्रास नाही मला. अच्छा, आज मी थोडं आता थोडं काहीतरी अजून त्रास आहे. मला असं होईना आता ते पण. अच्छा, थोडे हातपाय अजून दुखायला लागले, ते पण आता थोडं कमी. होत. अच्छा, आज 24 डिसेंबर 2013ला तुम्हाला किती % फरक वाटतोय आज या कॅन्सरच्या आजारामध्ये किंवा बाकी आजारामध्ये? कमीत कमी मला 8 आणे फरक वाटतो. अच्छा, ठीक. 50. अच्छा, आणि आजचा रिपोर्टही तुमचा जो आपण पाठवला होता, मिसेस संगीता टेकाडे, 12 डिसेंबर 2013ला जे आपण चेक केलं, तर त्या रिपोर्टमध्ये तुमचा CA-125 नावाचा जो फॅक्टर आहे, जो लॅबॉरेटरीवाले डॉक्टर दिवान मॅडमनी मुंबईला पाठवला होता, तो एकदम नॉर्मल आहे. 2.6 आहे, जो 2 ते 35 पर्यंत पाहिजे असतो. जे पेशंट कॅन्सरमध्ये ऑपरेशन करतात किंवा किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी घेतात, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता होमिओपॅथीबद्दल? आम्हाला एवढा अनुभव आला सर, तेवढं पूर्ण सांगा. आपल्याला जे चांगलं, किती आपल्याला पाहिला किती त्रास होता, आता किती कमी झाला, ते पूर्ण आपल्याला सांगू. पेशंटने ऑपरेशन किंवा किमोथेरपी घ्यायला पाहिजे का नको? नको घ्यायला पाहिजे. नको घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं नको घ्यायला पाहिजे. होमिओपॅथीच घ्यायला पाहिजे. हो सर. मला अगोदर जर माहिती असते. अच्छा, ठीक. मला तर असं अगोदर माहिती असतं सर, तुम्ही ऑपरेशन पण नसते केली. बरोबर. बाबा, तुम्हाला काय काय फरक जाणवला ताईच्या तब्येतीत? म्हणजे मला उठून बाहेर न्यावं पडत होतं. पूर्ण बावळ करावं लागलं. मला करावं पडत होतं. आई वारलेली आहे. असं हातावर धरून नाही, बाहेर संडासला न्यायचं, लिंबीला धरून न्यायचं, चालता. मुलं पण लहान आपल्या इथं आणायच्या अगोदर. आपल्या इथं आता बाई सरळ 1 किलोमीटर चालू शकते.